नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजी अपडेट देणार आहे. उत्तर भारतात एक WD सक्रिय होतोय. दक्षिण भारतात हलका कमी दाब केरळच्या दरम्यान आहे. त्यामुळे केरळमध्ये पावसाळी परिस्थिती निर्माण होऊ शकते असा एक प्राथमिक अंदाज आहे. आपण बघतो महाराष्ट्रामध्ये निरभ्र आकाश आहे. रात्री आणि सकाळी हलकी थंडी जाणवते. सध्या अरबी समुद्राच्या केरळ किनारपट्टी भागामध्ये पावसास अनुकूल स्थिती निर्माण झालेली आहे. त्याचबरोबर उत्तर भारतात देखील हलका WD सध्या आहे आणि एक प्रभावी WD पुढील 2 दिवसात उत्तर भारतात सक्रिय होईल असा अंदाज आहे. आज 1 फेब्रुवारी, नवीन वर्षाचा दुसरा महिना सुरू झालेला आहे. वातावरणात जानेवारीमध्ये फारसं काही पावसाचं वातावरण तयार झालेलं नाही आणि कमी पर्जन्याचा महिना म्हणून जानेवारी गणला गेला आहे. फेब्रुवारीच्या सुरुवातीला केरळच्या दरम्यान थोडं वातावरण आहे. उत्तर भारतात आधी उत्तरेला जम्मू काश्मीर लेह लडाखच्या बाजूने थोडं वातावरण आहे. उद्या मात्र भारतात कुठेही फारसं पावसाळी वातावरण असणार नाही. तीच परिस्थिती 3 तारखेलाही असणार आहे. मात्र 4 तारखेला आपण उत्तर भारतात प्रभावी WDची शक्यता बघतो आहोत, जे अनेक मॉडेलने दाखवलेली आहे. त्यामुळे पंजाब, हरियाणा, उत्तराखंड, जम्मू काश्मीर, लेह लडाख या ठिकाणी बर्फवृष्टी होईल. काही विभागात पाऊस तर काही विभागात बर्फवृष्टी अशी परिस्थिती असेल. हा WD 5 तारखेलाही उत्तर भारतात प्रभावी राहण्याची शक्यता आहे. परंतु या दरम्यान दक्षिणेतील कमी दाब कमजोर होतोय. त्यामुळे मध्य भारतावर ट्रफलाईन तयार होण्याचा कुठलाही प्रश्न निर्माण होत नाही. त्यामुळे महाराष्ट्रात पावसाचा अंदाज येणार नाही. 6 तारखेला हलका WD उत्तर भारतात असेल. 10 तारखेपासून पुन्हा एकदा वातावरण बदलेल, कारण 6 ते 10 असं वातावरण फारसं प्रभावी नाही. मात्र 10 तारखेला पुन्हा वातावरणात बदल होऊन उत्तर भारतात WD प्रभावी होतील. 11 तारखेलाही त्याचा प्रभाव असण्याची शक्यता स्कायमेटने व्यक्त केली आहे. 12 तारखेला देखील प्रभावी WDचा अंदाज आहे. 13 तारखेला देखील हे वातावरण कायम आहे. 14 तारखेला देखील WD असणार आहे. याचाच अर्थ फेब्रुवारी हा उत्तर भारतातील बर्फवृष्टीसाठी अनुकूल महिना ठरण्याची शक्यता आहे. वर्षभरात पडणाऱ्या 1% पावसाचा प्रभाव किंवा उत्तर भारतातील सरासरी गाठण्याकरता फेब्रुवारी उपयुक्त ठरेल असा एक प्राथमिक अंदाज आहे. साधारण आपण बघतो की उत्तर भारतामध्ये आणि पूर्व भारतामध्ये बर्फवृष्टी होण्यासाठी अनुकूल स्थिती 4 आणि 5 तारखेला निर्माण होत आहे. आपण 5 तारखेला देखील उत्तर भारतात बर्फवृष्टीचं वातावरण बघतो. ECMWF मॉडेलनुसार आपण बघतो उत्तर भारतात हलका WD, पूर्व भारतात हलका WD, दक्षिण भारतात हलका कमी दाब अशी परिस्थिती आज उद्या असणार आहे. आपण उत्तर भारतामध्ये 4 तारखेला ECMWF मॉडेलनुसार एक तीव्र कमी दाबाचा अंदाज बघतो आहोत, जो आपण स्कायमेटच्या माध्यमातूनही बघितलेला आहे. 5 तारखेलाही त्याचा हलका प्रभाव असण्याची शक्यता आहे. 6, 7, 8, 9 असं ते वातावरण कमी होईल, परंतु पुन्हा एकदा 10 तारखेपासून WDचा प्रभाव वाढण्याची शक्यता ECMWF मॉडेलने देखील व्यक्त केली आहे. 11 तारखेला देखील आपण प्रभावी अशा प्रकारचा WD उत्तर भारतात बघतो. अंदमान निकोबार बेटांच्या दरम्यान नव्याने कमी दाबाची अनुकूल स्थिती देखील निर्माण होते. 12 तारखेला देखील WD प्रभावी असतील उत्तर भारतामध्ये. अगदी पूर्व भारत आणि उत्तर भारत असं हिमालयीन पर्वतरांगांवर बर्फवृष्टी होण्यासाठी अनुकूल वातावरण आहे. जवळपास 15 फेब्रुवारीपर्यंत हा अंदाज आहे आणि पुन्हा उत्तर भारतात बर्फवृष्टी होण्यासाठी आता अनुकूल स्थिती निर्माण होते. कारण जवळपास मार्चपर्यंत WD प्रभावी असतात, त्यानंतर मात्र ते कमजोर होतात. त्यामुळे आणखी 2 महिने आपल्याला WDचा प्रभाव उत्तर भारतात दिसणार आहे. नंतर मान्सून पूर्व पावसाचे वेध लागू लागतात आणि अवकाळी पावसाचा प्रभाव किंवा मान्सून पूर्व पावसाचा प्रभाव हा वाढू लागतो. अधूनमधून उत्तर भारतात WD सक्रिय होत असल्यामुळे
बर्फवृष्टीसाठी अनुकूल वातावरण उत्तर भारतामध्ये आपल्याला स्पष्टपणे दिसतंय. मात्र सध्या मध्य प्रदेशपर्यंत थंडीचा थोडा अंश आहे. महाराष्ट्रातील थंडी मात्र कमी झालेली आहे. दुपारी अगदी 34°C तापमान जात आहे. त्यामुळे थंडीचा प्रभाव महाराष्ट्रावरचा कमी झाला आहे. अगदी आपण 3 तारखेला 5 वाजता जरी बघितलं तरी 18 ते 21°C आणि मुंबईला 24°C तापमान आपल्याला दिसतंय. म्हणजे मध्य प्रदेशपर्यंतच थंडीचा प्रभाव आहे. महाराष्ट्रातला थंडीचा प्रभाव जवळपास आता बऱ्यापैकी कमी झाला आहे. आपण ECMW मॉडेलच्या या व्हर्जननुसार जर बघितलं तर उत्तर भारतात WDची शक्यता 1 फेब्रुवारी ते 15 फेब्रुवारीच्या दरम्यान बऱ्यापैकी आहे. थोडं पूर्व भारतामध्ये देखील अरुणाचल प्रदेश वगैरे या भागामध्ये मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी होऊ शकते. दक्षिण भारतातील कमीदाब मात्र कमजोर होणार आहे. साधारणपणे कमीदाब आणि WD हे एकत्रितरित्या जेव्हा मोठ्या प्रमाणात सक्रिय असतात तेव्हा मध्य भारतावर पावसाची शक्यता वाढते. पण तसं काही वातावरण तयार होईल असं वाटत नाही. मात्र दोन्ही समुद्राच्या दक्षिण टोकाला समुद्री भागामध्ये थोडं वातावरण आहे. अंदाज जर घेतला तर हलकी ढगाळ परिस्थिती काही विभागात असू शकते. अति उंचीवरचे ते ढग आहेत, त्यामुळे त्यातनं पावसाचा कुठलाही प्रभाव महाराष्ट्रामध्ये निर्माण होण्याची शक्यता नाही. त्यामुळे एकूणच 1 फेब्रुवारीपासून 5 फेब्रुवारीपर्यंत सर्वच मॉडेल गेल्या 15 दिवसापासून आपल्याला पावसाचा अंदाज देत होते आणि शिवाय 1010 हेक्टोपास्कलचा हवेचा दाब महाराष्ट्रामध्ये तयार होत असल्यामुळे अनुकूल अशी स्थिती आहे. परंतु तरी देखील अपेक्षित बाष्प किंवा आर्द्रता तयार होत नसल्यामुळे महाराष्ट्रामध्ये फारसं पावसाचं वातावरण तयार होणार नाही. आपण बघतो उत्तर भारतामध्ये अगदी राजस्थानपासून तर जम्मू काश्मीरपर्यंत एक WDचा प्रभाव 4 तारखेला निर्माण होतोय. गुजरातवरही त्याचा हलकी ढगाळ परिस्थिती निर्माण होते. परंतु महाराष्ट्रावर सध्या तरी कुठलेही मॉडेल पावसाळी परिस्थिती दाखवत नाही. मात्र उत्तर भारतात 10 तारखेनंतर मोठ्या प्रमाणात WD सक्रिय होणार आहे आणि जवळपास 10 ते 15 तारखेपर्यंत त्यांचा उत्तर भारतात प्रभाव राहणार आहे. त्यामुळे जानेवारीत जरी WD कमी आले असले, जानेवारीमध्ये पावसात मोठी घट जरी निर्माण झाली असली तरी ती घट फेब्रुवारीचा हा कालावधी बऱ्याच प्रमाणात कव्हर करेल असं दिसतंय. आणि आपल्याला सूत्र माहिती आहे की जेव्हा दक्षिणेत तीव्र कमी दाब आणि उत्तरेत तीव्र WD असतो तेव्हा मध्य भारतावर पावसाळी परिस्थिती निर्माण होते आणि तशी परिस्थिती म्हणजे दक्षिण भारतातील कमी दाब अस्तित्वातच नसल्यामुळे महाराष्ट्रामध्ये पावसाची शक्यता फेब्रुवारीच्या 15 तारखेपर्यंत तरी दिसत नाही. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.